गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर सकाळचे वाजलेत 5:30 आणि हा आहे मॉर्निंगचा व्ह्यू। तर यस, बघू शकता खूप छान वातावरण झालं होतं। काल रात्री पाऊस पडून गेला होता आमच्या इथे, त्यामुळे बाहेर छान हवा येत होती मस्त। यस, तर सकाळी उठल्या पहिलं काम म्हणजे ब्रश करणे, फ्रेश होणे। तर पहिला ते करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हायड्रेटेड ठेवणं स्वतःला, कारण प्रेग्नन्सीमध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवणं फार गरजेचं असतं। त्यामुळे 1 ग्लास पाणी हे मी रोज सकाळी उठल्या पितेच। त्यानंतर म्हटलं थोडं आता बाहेर मॉर्निंग वॉक करावं, कारण रोजचं रुटीन हे वेगळं असतं। सकाळी जर लवकर जाग आली तर वॉकला जाते मी, नाहीच तर पुस्तक वाचते एखादं, अशा गोष्टी मॅनेजमेंट केल्या जातात। पण म्हटलं आज बाहेर वातावरण पण खूप छान होतं आणि त्यामुळे मग म्हटलं बाहेर आज आपण वॉक करू। काल पाऊस पडून गेल्यामुळे बाहेरचं वातावरण पण खूप प्रसन्न झालं होतं, त्यामुळे एक छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला सकाळी जर आपण वॉकला जात असू तर। पक्ष्यांचा आवाज येत असतो, छान वाटतं। वातावरण खूप छान होतं, प्रसन्न राहतं, मन प्रसन्न राहतं। आणि वॉकिंग केल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये खूप फायदे आहेत। बघायला गेलं तर आपलं जे स्ट्रेस असतो, दिवसभर आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे स्ट्रेसमध्ये राहतो, तो स्ट्रेस कमी होण्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये चालल्यामुळे आपली जी शरीरावर जे सूज येते घोट्यांमध्ये आणि पायांमध्ये, ती कमी होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते आपल्याला चालण्यामुळे। आणि त्यानंतर आपले जे हृदय आहे, रक्तवाहिन्यांमधले जे काही कार्य आहेत ते नियंत्रित येतात। ते नियंत्रित येण्यासाठी सुद्धा आपल्याला वॉकिंग फार गरजेचं होतं, म्हणजे फार उपयोगी ठरतं आपल्याला ते। तसेच वॉकिंग केल्यामुळे शरीरातली एक आपल्या मांड्यांमधली लवचिकता वाढते। तसेच आपल्या शरीरामध्ये जे वाढतं वजन आहे ते नियंत्रित राहतं वॉकिंग केल्यामुळे, आणि आपला जो स्ट्रेस आहे दिवसभरमधला तो सुद्धा कमी होतो। त्यामुळे दिवसातून एक अर्धा तास का होईना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी वॉकिंग हे कराच कंपल्सरी, तुम्हाला खूप फायदा होईल प्रेग्नन्सीमध्ये त्याचा। वॉकिंग झाल्यानंतर नेक्स्ट माझं काम असतं ते म्हणजे स्ट्रेचिंग करणं, कारण स्ट्रेचिंग हे खूप महत्त्वाचं आहे प्रेग्नन्सीमध्ये ऑदर असू दे किंवा ऑदर तुम्ही तुमचं वजन वाढलेलं असेल किंवा कुठल्याही गोष्टी असू दे, तुम्ही हे स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं असतं आपल्या शरीरासाठी। शरीरातली आपली जे लवचिकता असते ती टिकून राहते व्यवस्थित। त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये बेसिक आपल्याला आपण एक्सरसाइज किंवा स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे। तर मी अशा पद्धतीने छोटेसेच तेवढेच आपले स्ट्रेचिंगचे प्रकार करते मी रोज न चुकता। त्यानंतर एक्सरसाइज झाल्यानंतर मी एक 5 मिनटं ध्यानधारणा करते, कारण आपलं मेंटलीसुद्धा आपण स्टेबल राहणं फार गरजेचं असतं प्रेग्नन्सीमध्ये। कारण आपले जे हार्मोन्स असतात ते बदलत चाललेले असतात, त्यामुळे आपली चिडचिड होते। तर अशामध्ये आपण प्रेग्नन्सीमध्ये स्वतःला कंट्रोल ठेवणं आपल्या फिलिंग्सवर ते फार गरजेचं असतं। त्यामुळे सकाळी मी हे अफर्मेशन किंवा एक 5 मिनटं ध्यानधारणा हे करतेच। तर ह्यासाठीचा वेगळा व्हिडिओ मी नक्कीच बनवेन, ट्राय करेन। मग आता मी काय म्हणते तर हा बाबा, मी खूप खुश आहे, माझं बाळ खूप आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे। अशा पद्धतीने आपण जे पॉझिटिव्ह विचार आहेत ते आपल्या बाळापर्यंत पोचले पाहिजेत। अशा पद्धतीने आपण एक पॉझिटिव्ह माइंडने विचार करायचा, 5 मिनटं शांत बसायचं। जेवढे पॉझिटिव्ह विचार येतील आपल्या मनात तेवढे आपण आणायचे आहेत मनात पॉझिटिव्ह विचार। त्यामुळे तुम्ही बघा, हे ट्राय करून नक्की बघा, तुमचा दिवस इतका छान जातो, खूप छान जातो, आणि ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। त्यामुळे तुम्हीसुद्धा हे नक्की करा। आणि जरी तुम्हाला वाटलं की तुम्ही ज्या कुठल्या देवावर श्रद्धा ठेवता त्या देवाचं नामस्मरण करा मनामध्ये 5 मिनटं, बघा तुम्हाला खूप छान तुमच्यामध्ये बदल झालेला दिसून येईल। त्यामुळे ध्यानधारणा हे 5 मिनटं सकाळी नक्कीच करा। तर हा आहे आमचा घरातला अजून एक सदस्य, टफी आहे याचं नाव।
त्याला अशी रोज माया करायला लागते आणि ते पण कसं माया करून घेते बघा. ते पण खूप हुशार आहे. एक्सरसाइज झाल्यानंतर बाकीची जी काही घरातली कामं आहेत ती करून घेतली. बाहेरचं लोटून घेतलं, स्वच्छ करून घेतलं सगळं. आज काही पाणी मारायचं नव्हतं कारण काल रात्री पाऊस आला होता, त्यामुळे फक्त झाडून साफसफाई केली फक्त. बाहेरचं झाल्यावर आतमध्ये येऊन आतली साफसफाई केली थोडीफार. नंतर फ्रेश झाले, आंघोळ झाली, दारापुढे रांगोळी काढली, तुळशीसमोर रांगोळी काढली आणि त्यानंतर उदबत्ती लावली. आमच्या ऑफिसमध्ये हॉलमध्ये उदबत्ती लावून घेतली कारण फ्रेश वाटतं, वातावरण छान वाटतं. आणि त्यानंतर हे एक कापूर जाळायचं मशीन आहे, इलेक्ट्रिक मशीन, त्यामुळे घरात कापराचा छान वास येतो. तुळशीसमोर उदबत्ती लावली, वर गेले, भूक लागली होती. मग माझं रुटीन आहे की एक केळ आणि दूध मी सकाळी घेतेच. तुम्ही घेत नसाल तर सकाळी संध्याकाळी दूध प्रेग्नन्सीमध्ये प्यास तुम्ही कंपल्सरी, किंवा प्रोटीन घालून सुद्धा तुम्ही दूध घेऊ शकता, तुम्हाला जसं तुमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केले त्या पद्धतीने. तर बरोबर 7:30 वाजलेत, बाकीची कामं माझी आवरली. त्यानंतर मी बाल्कनीमध्ये जाऊन दूध घेतलं कारण बाहेर वातावरण खूप छान झालं होतं. आणि अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. 5:30 ते 7:30 असं माझं रुटीन आहे. रोजचं रुटीन हे वेगवेगळं असतं कारण प्रेग्नन्सीमध्ये रात्री आपल्याला लेटने झोप येते, सकाळी उठायला लेट होतो, त्यामुळे रोजचंही रुटीन वेगवेगळं असतं. तर हे आजचं रुटीन आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्रेग्नन्सी रिलेटेड एक्सरसाइजचे असतील, अफर्मेशनचे असतील तर ते व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट अँड शेअर करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच लवकरच अपलोड करेन तुमच्यासाठी. सो थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे.